आपल्या घरातलं मिक्सर जर कंटिन्यू चालूच ठेवलं तर ते 100% लवकरच खराब होणार. बरं, त्या मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी काहीच नाहीये, बस नुसतंच चालू आहे, आउटपुट शून्य. बरोबर आहे? अहो, आपला मोबाईल सुद्धा जर कंटिन्यू चालवला तर गरम होतो, हँग होतो. मग आपल्या मेंदूचं, आपल्या डोक्याचं सुद्धा असंच आहे ना. ओव्हर थिंकिंग बस यालाच म्हणतात. ज्या विचार करण्याच्या सवयीतून माणूस स्वतःला हरवून बसतो, आउटपुट तर काहीच येत नाही, बस तणाव निर्माण होतो. प्रत्येक गोष्टीचं टेन्शन येतं, भविष्याची भीती वाटायला लागते, रात्री झोप लागत नाही, डोळे बंद केले तरी चित्र विचित्र काहीतरी रंग चेहरे दिसायला लागतात, धडधड होते आणि मी इनसिक्युअर आहे असं वाटतं. हे सगळं कशामुळे? रिकामं मिक्सर कंटिन्यू सुरू आहे, आउटपुट काहीच नाही, पण नुसताच विचार करण्याची सवय लागलेली आहे. या डोक्याचा उगीचच नको तिथे जास्त वापर नकारात्मकतेने करत आहे. मग याच्यातून बाहेर नाही आलं तर तर तुमच्या शरीरावर आणि मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो, तुम्ही आजारी आहात असं तुम्हाला वाटतं, तुम्हाला भीती वाटायला लागते, तुम्ही काहीच करू शकत नाही असं वाटतं आणि मग एकटेपणा येतो. याच्यातून जर बाहेर यायचं असेल तर 7 अतिशय सोपे उपाय आहे, हे फॉलो करा, लगेचच बाहेर येतात. नंबर 1, हे तुमच्या डोक्यात पक्क टाका की माझ्या ओव्हर थिंकिंगच्या सवयीतून दुसरं कुणीतरी मला बाहेर काढणार आहे. ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहता त्यावेळेला तुम्ही हे ॲक्सेप्ट केलेलं असतं की हे माझ्या हाताच्या बाहेरचं आहे, मी याला करू शकत नाही, आणि मग तुम्ही ब्लेम गेम खेळता. मग हे कशामुळे झालं? तर परिस्थितीमुळे, समोरच्या माणसांमुळे, एक घटना काहीतरी घडून गेली त्याच्यामुळे, किंवा कुणीतरी मला बोललं ते माझ्या मनाला लागलं आणि ते बाहेरच येत नाही. आता माझ्या हातात काही नाहीये, कुणीतरी गोळ्या द्याव्या, कुणीतरी समजून सांगावं, कुणीतरी मला समजून घ्यावं आणि कुणीतरी माझ्या सोबत राहावं असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही डिपेंडंट बनता. आणि दुसऱ्याने माझं जीवन बदलावं असं म्हणणारा माणूस स्वतःच्या जीवनातलं जे त्याच्या हातात असलेलं सामर्थ्य आहे ते गमावून बसतो. याच्यासाठी नंबर 1 हेच आहे की तुमचा ब्लेम गेम करणं सोडा. मी दुसऱ्यामुळे, परिस्थिती, घटना, व्यक्ती, प्रसंग, शब्द ह्याच्यामुळे मी तणावात आहे म्हणून मी विचार करतो. आत्तापासून असं बोलणं बंद करा आणि हे ऐकता ऐकता चेहऱ्यावर स्माईल ठेवा, नुसतं ऐकू नका. नाही तर 1000 व्हिडिओ ऐकल्यासारखा हाही व्हिडिओ ऐकताल आणि मनाने आत्ता सुद्धा बघा, तुमच्या मनात जर विरोध असेल की असं कधी शक्य आहे का, असं कधी शक्य आहे का, हे एवढं सोपं आहे का, हीच तर नकारात्मक विचार करायची सवय तुम्हाला ओव्हर थिंकिंग मध्ये नेते. आधी चेहऱ्यावर स्माईल ठेवा, आधी एक श्वास घ्या, तो श्वास आता करून सोडा आणि आनंदाने मूड बंद करा. यस म्हणा, जोरात बोला, जोरात यस, आणि म्हणा माझं आयुष्य मी बदलणार, माझं आयुष्य मी घडवणार, माझ्या आयुष्याच्या या परिस्थितीला दुसरं कोणी जबाबदार नाहीये, मी जबाबदार आहे आणि मीच मला यातून बाहेर काढणारे, हा विश्वास माझ्यामध्ये आहे. ओव्हर थिंकिंग ही काही म्हणजे रोग नाहीयेत, हे आजार नाहीये, तर माझ्या मनाला लागलेली नकारात्मक सवय आहे. आत्तापासून मी पॉझिटिव्ह विचार करणार आणि त्याच्यातून बाहेर येणार. यस, हा आहे पहिला टप्पा की मी बदलणार आहे आणि मग तिथून सुरुवात होते. नंबर 2, स्वतःला कधीच शक्यतो एकटं ठेवू नका. कंटिन्यू चांगले कामं करत राहा, चांगल्या कामांमध्ये, चांगल्या लोकांमध्ये व्यस्त ठेवा, चांगल्या विचारांमध्ये व्यस्त ठेवा, स्वतःला कुठेतरी गुंतवून घ्या. ओव्हर थिंकिंग करायला लागलं ना, गर्दी नको वाटते, लोकांमध्ये बसणं नको वाटतं, कारण मनाला सवय लागलेली असते आणि लोकांमध्ये गेलं, लोकांमध्ये बसलं की ती सवय तुटते आणि मग ते मन म्हणतं अरे याच्यापेक्षा एकटं बस, आणि त्याच्यासाठी आजपासून एकटं बसायचं नाही. अरे कामं करा, रिकामं मन हे भूताचं घर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाचं आयुष्य जे आहे ना, हे आयुष्य कर्म केल्याच्या नंतर ज्या वेळेला त्या कर्माचं त्याला काहीतरी सकारात्मक फळ मिळतं, संघर्ष माणूस करतो आणि त्याच्यातून त्याला यश मिळतं,
आणि त्यावेळेला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केल्याचं जे समाधान मिळतं ना, हे समाधान माणसाच्या जीवनात सर्वात जास्त महत्वाचं आहे. जे रिकामे लोक आहेत, काही करत नाही, दुसऱ्याकडे बघत राहतात, दुसऱ्याला दोष देत राहतात, दुसऱ्याच्या कमतरता काढतात, या लोकांना ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम असतोच. याच्यासाठी काय करा, चांगले विचार करा, प्रत्येकाबद्दल चांगलं बोला आणि काही ना काहीतरी काम करा. कुठलंच काम कमी किंवा जास्त नसतं. आधी मनातलं हे माझ्या लायकीचं काम आहे का हे बोलणं सोडा आणि काहीतरी गुंतवून ठेवा, स्वतःला व्यस्त ठेवा, चांगल्या लोकांमध्ये ठेवा. स्वतःला सर्वात जास्त महत्वाचं आहे, व्यसनापासून दूर ठेवा. नाही मला सवय लागलेली आहे म्हणून मी तंबाखू खातोय, सिगरेट पितोय, म्हणून मला दारू पिवावी लागते आणि मग मी त्याच्याशिवाय विसरू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही असं बोलणार आहे, याचा अर्थच आहे की तुम्हाला तुमच्या ओव्हर थिंकिंगमधून बाहेर यायचं नाही. आधी निर्व्यसनी बना आणि त्याच्यासाठी निर्व्यसनी लोकांसोबत राहा. त्याच्यासाठी आपलं शिबिर केलेलं नसेल तर शिबिर करा. याच्यातून हसणं, रडणं, खेळणं, नाचणं, गाणं, निसर्गाचं सानिध्य, चांगल्या लोकांचा सहवास, ध्यान, प्राणायाम, स्वतःच्या मनाला ओळखणं, स्वतःच्या मनाच्या पलीकडे जाणं, श्वासाला पाहणं, आत्मविश्वास वाढवणं, आहार चांगला घेणं, या सगळ्या गोष्टी 6 दिवस शिकायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या ना, की जसं एखादं जुनं घर पूर्ण घासून त्याचा कलर नवीन देणं आणि मग ते स्वच्छ धुवून पुसून घेणं, हे केल्याच्या नंतर घर जसं होतं ना, सेम तसंच आपल्या मनाचं होतं, शरीराचं होतं. आपलं चैतन्यवनातलं 6 दिवसाचं शिबिर म्हणजे एक गाडी सर्व्हिसिंग केल्याच्या नंतर जशी स्मूथ चालते, तसं शरीर मनाची सर्व्हिसिंग आहे. 6 दिवस वेळ द्या आणि त्यासाठी आधी निर्व्यसनी राहा. सकारात्मकच बोलायचं, सकारात्मकच चर्चा करायची. सगळ्यात महत्वाचं आहे नंबर 3, सारखं 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 4 लोकांना जाऊन मला विचार करायची सवय लागली, मला टेन्शन आहे, मला त्रासच होतोय, मला धडधडच होते, मला झोपच लागत नाही, असं नकारात्मक बोलणं स्वतःबद्दल आधी सोडा. काय होतं, माणसाच्या मनाला सहानुभूतीची सवय लागते आणि मग मला अशी सवय सवय मग 4 लोक म्हणतात हो याला ओव्हर थिंकिंगचा त्रास आहे, मग आपण दवाखान्यात जातो, मेंदूवर परिणाम करणाऱ्या त्या गोळ्या घेतो, दिवसभर सुस्तीत राहतो आणि त्या गोळ्या एकदा सुरू झाल्या की बंद काही होत नाही. तुम्ही बघा, सकाळी तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी असते, या वातावरणामध्ये आनंद घ्यायचा असतो, सगळ्यांना एक्सरसाइज, व्यायाम, ध्यान, प्राणायाम, फिरणं हे सगळं करायचं असतं आणि तुम्ही त्यावेळेला त्या गोळ्यांच्या परिणामामुळे झोपून राहतात आणि रात्रभर तुम्हाला झोप लागत नाही आणि दिवसभर तुम्ही सुस्तीत असतात. का बरं? कारण तुम्ही आधी नकारात्मक बोलायला सुरुवात केली. अरे हो, बोला. बघा आता सुद्धा चेहऱ्यावर स्माईल आहे का? बघा मनामध्ये विश्वास आहे का? बघा तुमचं मन तुम्हाला विरोध जरी करत असेल तर त्या मनावर तुम्ही विजय मिळवलाय का? तुम्ही हे म्हणतायत का यस हे शक्य आहे? हे आधी तुमच्या हातून येऊ द्या. बोला, पॉझिटिव्ह बोलत राहा. जे सारखं सारखं 4 लोकांना जाऊन सांगता मला त्रास आहे त्रास आहे त्रास आहे, हे सांगायचं नाही. उलट जेव्हा तुम्हाला असा त्रास होऊ लागला ना, जागेवरतून उठा आणि एखाद्या गरजू माणूस असेल ना त्याला मदत करा. ज्यावेळेस तुम्ही इतरांना मदत करता, काही मदत नसेल, जा एखाद्या ठिकाणी जिथे चांगलं काम होतं तिथे जाऊन सेवा करा. मदत केली, कुणाला सेवा केली किंवा गरिबांना किंवा बाकीच्या सगळ्या दुःखी कष्टी लोकांना चांगले शब्द देऊन जर आधार दिला ना, तर हे ओव्हर थिंकिंग कधीच राहू शकत नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा कठीण काळ सुरू असेल ना तेव्हा भरपूर मेहनत करा आणि जेव्हा तुमचा चांगला काळ सुरू असेल ना तेव्हा ज्यांचा कठीण काळ सुरू आहे त्यांना मदत करा. ते मदत केल्याचं, ते दिल्याचं, इतरांना आनंद दिल्याचं समाधानच एवढं असतं मंडळी की ओव्हर थिंकिंग आपोआप निघून जाते आणि त्या समाधानात आपण आनंदी राहतो. कधी अनुभवलंय का तुम्ही? आणि आजपासून ते सुरुवात करा. सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट म्हणजे स्वतःची आणि दुसऱ्यांची तुलना करणं बंद करा. या तुलनेमुळे काय होतं, आपल्यामध्ये जेलसी येते, द्वेष निर्माण होतो, आनंद हरवून बसतो. आपण जे आहे त्याच्यातलं समाधान राहत नाही. त्याच्याकडे एवढे, माझ्याकडे काहीच नाही, त्याचं घर कसं आहे, माझ्याकडे असं आहे, त्याला कधी छान जॉब लागला, मला जॉब लागला नाही, यार त्याची लायकी नव्हती आणि तरीसुद्धा त्याला जॉब लागला आणि मी 2 वेळेला अर्ध्या मार्कांनीच नेमका माझा जॉब हुकला, नक्की माझं नशीब खोटे. हे बोलणं बंद करा मंडळी आधी. अहो साधी गोष्ट विचार करा, जर तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचारायला तुम्ही आनंदात आहे आणि तुम्हाला कुठली तरी नकारात्मक बातमी कळाली, कोणाला तरी काहीतरी झालेलं हे कळालं, आपली व्यक्ती सोडून गेली हे कळालं, मटकन खाली बसता, हातापायात गोळे येतात, डोळ्यात अश्रू येतात आणि रडू लागतात आणि सगळी शक्ती गेली असं वाटतं, माझं आयुष्य संपलं असं वाटतं की नाही वाटत?
पण त्याच वेळेला तुम्हाला कळालं की अरे ती चुकीची बातमी होती, ती व्यक्ती सुरक्षित आहे, उलट तुम्हाला लॉटरी लागली, तुम्हाला पैसे मिळाले, तुमच्या आयुष्यात चांगलं झालं, तुम्हाला जॉब लागला, तो उठून नाचायला लागताल की नाही लागणार? म्हणजे विचार करा, तुमच्या मनावर तुमच्या विचारांचा केवढा मोठा परिणाम होतो. पॉझिटिव्ह विचार हे शरीरामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण करतात, ऊर्जा निर्माण करतात, ताकद देतात. आणि निगेटिव्ह विचार डोकं हँग करतात, झोप येऊ देत नाही तुम्हाला, धडधड होते निगेटिव्ह विचारांमुळे. निगेटिव्ह लोकांना तुम्ही सोबत घेतात, निगेटिव्ह विचारांमुळे तुम्ही शांत बसतात आणि सगळे शरीराचे रोग येतात. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तुलना करणं सोडा. इतरांना आनंद झाला ना तर त्याच्या आनंदात आपला आनंद व्यक्त करा, आपण पण त्याला सहभागी व्हा, दुसऱ्यांना कॉंग्रॅट्स द्या, दुसऱ्यांना धन्यवाद द्या, कृतज्ञतेत राहा. एक आयुष्य परमेश्वराने मला दिलंय, बस देवा धन्यवाद. अरे बोला तरी एकदा, काय आयुष्य आहे माझं आणि असंच का बरं झालं? हे निगेटिव्ह बोलून होत नसतं. अंधाराला दूर करायचं असेल ना तर प्रकाशच पाहिजे, टॉर्चच लावावा लागतो, दिवा लावावा लागतो. अंधाराबद्दल चर्चा करून ते होत नाही. सध्याला जीवनात नकारात्मक विचारांचा अंधार असेल ना, एकच पर्याय आहे, सकारात्मक विचारांचा दिवा लावा. आणि देवाने हा व्हिडिओ त्यासाठीच तुमच्याकडे पाठवलाय, एवढं लक्षात ठेवा. याच्यासाठी तुम्ही आत्ता या क्षणात स्वतःला बदल करा. आजपासून तुलना करणं बंद करायचं. जसं माझं आयुष्य ठीक आहे, छान आहे, मस्त आहे, मी माझं आयुष्य एन्जॉय करतोय. आणि कधीच कुठलीच परिस्थिती कंटिन्यू राहत नाही, परिस्थिती बदलते, चांगलीही बदलते, वाईटही बदलते. आणि मी माझी मनस्थिती बदलून परिस्थिती बदलणार आहे, हे स्वतःला सांगत राहा. व्हिडिओ ऐकताना, ऐकतायत का मंडळी? बोला यस बोलत राहा. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे? तुमच्या ज्या घडून गेलेल्या चुका आहेत त्यालाही सोडा आणि समोरच्याकडनं ज्या चुका झाल्या ना त्यालाही सोडा. ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या चुका पकडून प्रायश्चित्त करत बसतात आणि तुम्ही स्वतःला गिल्टी फिलिंग करतात, आणि ज्यावेळेला दुसऱ्यांनी काहीतरी चूक केली त्या चुकांना सारखं सारखं कंटिन्यू गोड दाखवत राहतात ना, त्यावेळेला मानसिकता खराब होते, डोकं खराब होतं, ओव्हर थिंकिंगची सवय लागते. आणि मनाला लागतं, हा बोलला ना म्हणून मला त्रास होतोय, त्यांनी असं केलं ना म्हणून मला त्रास होतोय, तो माणूस डोक्यासमोर माझ्या डोळ्यासमोर आला ना माझं डोकंच खराब होतं, माझे तळपायाच्या मस्तकाला जाते. असं काही नाहीये. तुम्ही तरी परफेक्ट आहात का? तुम्ही तरी विचार करा. अरे तुम्हाला जर असं वाटत असेल की त्या माणसामुळे असं होतं, याचा अर्थच आहे की तुम्हाला रोग लागलाय नकारात्मक विचार करण्याचा, दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही तुम्हाला. आधी परिवर्तन करा स्वतःच्या मनामध्ये, आणि हे तुम्हीच करणार आहे. काय सांगितलं मी आता? की स्वतःच्या झालेल्या चुका गिल्टी फिलिंग करून बसू नका, त्या चुकातून शिका. चुकीचं प्रायश्चित्त करत आयुष्य घालवलं तरी जीवन बदलत नाही. प्रायश्चित्त करायचं नाही, एकच करा, आत्तापासून त्या चुका मनातल्या काढून टाका. का घडला असा विचार करणं सोडून द्या, आणि काय चांगलं करता येईल त्याच्यातून काय शिकून पुन्हा तसं वागायचं नाही आणि चांगलं करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दुसऱ्यांना माफ करायला शिका. दुसऱ्यांना माफ करायला शिका, म्हणजे तुमच्या डोक्यावरचं ओझं उतरेल. या जगात परफेक्ट कुणीच नाहीये. परफेक्शनच्या नादी लागू नका, नाहीतर डोकं हँग होऊन जाईल. तुम्ही सुद्धा परफेक्ट नाहीये. जे जसं आहे ठीक आहे, आधी ठीक आहे म्हणा हो. आणि याच्यासाठी ध्यान करता का तुम्ही? प्राणायाम करता का तुम्ही? अहो साधं तुम्ही आत्ता बघा, हे ध्यान प्राणायाम काय करतं? भजन म्हणणं, नामस्मरण करणं हे काय करतं? अशा सत्संगाला ऐकणं काय करतं? तर तुम्हाला वर्तमानात आणतं. आणि याच्यासाठी थोडासा साक्षी भाव ठेवा. साक्षी भावासाठी स्वतःच्या श्वासाला मध्ये मध्ये स्माईल ठेवून थोडंसं दीर्घ श्वास मध्ये मध्ये घेत चला. तुम्ही बघा, ज्यावेळेस तुम्ही भविष्यात अडकायला लागले, तुम्हाला असं वाटतं भविष्याची चिंता येऊ लागली, आत्ता इथे करून बघा. किंवा भूतकाळात मला पकडून ठेवलेले, आत्ता इथे करून बघा. एक चेहऱ्यावरती स्माईल ठेवा, पाठीचा काना ताठ ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. घ्या दीर्घ श्वास, स्माईल वाढवा आणि श्वास सोडा. बघा, आपोआप विचार संपून जातात आणि तुम्ही वर्तमानात येतात. हे वर्तमानात येणं फार महत्वाचं आहे मंडळी. ज्यावेळेस तुम्ही वर्तमानात असतात ना, कुठलीही चिंता नसते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या उपायांना आत्तापासून अप्लाय करा. या क्षणापासून तुम्ही अप्लाय करा. ध्यान तुमचं मन शांत करतं, प्राणायाम तुमच्यातली शक्ती वाढवतं, एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं हे शरीराला हलकं करतं, स्वतःला व्यस्त ठेवणं हे डोक्याला काम देतं, चांगले विचार टाकणं, इनपुट इज इक्वल टू आउटपुट. ज्यावेळेस तुम्ही चांगले विचार टाकतात त्यावेळेला आउटपुट चांगलंच होतं. ज्यावेळेस तुम्ही इतरांमध्ये आनंद शोधता, इतरांच्या चांगल्यामध्ये आनंद शोधता, दुसऱ्याला आशीर्वाद देता, दुसऱ्याचं चांगलं करता, त्यावेळेस आंतरिक समाधान मिळतं
मंडळी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, श्वासाला पाहिलं ना की मन असं शांत होतं. आणि याच्यासाठी कुठेतरी नतमस्तक व्हा, कुठेतरी समर्पित व्हा, कुठेतरी विश्वास ठेवा. आणि सगळ्यात पहिल्यांदा तो जो परमात्मा आहे, तो जो कुणी तुमच्यासाठी देव आहे ना, त्याला मंदिरात शोधण्याच्या ऐवजी तो हृदय मंदिरात आहे. आणि या हृदयात ज्या वेळेला निगेटिव्ह विचार येतात, या हृदयात ज्या वेळेला दुसऱ्याचं वाईट व्हावं असं येतं, या हृदयात ज्या वेळेला माझं वाईट होतं की कशी भीती येते, त्यावेळेला त्या मंदिराचा दरवाजा बंद होतो. मग सकारात्मक विचार, माझं चांगलंच होणार आहे, मी आनंदी आहे, मी उत्साही आहे, माझ्यात आत्मविश्वास आहे, हा परमात्मा माझ्यातच आहे, हा माझ्यासोबत आहे, मी सगळं काही करेल, परिस्थिती आज वाईट असेल तरी सुद्धा खूप चांगलंच होणार आहे, हे मी करणार आहे, कारण माझ्यासोबत परमेश्वर आहे. असा विश्वास ठेवून आजपासून नवीन सुरुवात करा. आणि 100% हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकत राहा. जर तुम्हाला असं वाटलं याच्यातून मला काही मदत मिळाली, तर जास्तीत जास्त साधकांपर्यंत हा शेअर करा. आणि स्वतः झालेला बदल तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे डोक्यात इतकंच ठेवायचं की मीच माझं आयुष्य बदलणार आहे आत्तापासून. बोला एकदा, मूठ बंद करा, बोला, कॉन्फिडन्स ठेवा, पाठ ताठ ठेवा. अरे लोळत असाल तर उठा, उठलेले असताल ना, बसलेले असताल ना, तर उठा आणि नाचत गात एकदा बोला माझ्यासोबत. बोला, 100 वेळेला बोलत राहा, 50 वेळेला बोलत राहा, मनाचं समाधान होईपर्यंत बोलत राहा. यस 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 यस. हे करताना चेहऱ्यावर स्माईल ठेवा. यस 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 यस. मी आनंदी आहे, बोला. मी उत्साही आहे, मी 100% माझं जीवन बदलणार आहे, माझ्यात आत्मविश्वास आहे, माझा परमेश्वर माझ्यासोबत आहे. मी नकारात्मक बोलणं 100% बंद केलंय. आता फक्त मला सकारात्मक दिसतंय. मी स्वतःला व्यस्त ठेवेल, मी तुलना करणार नाही, मी माफ करेल, मी दुसऱ्यांना दोष देणार नाही. होय, मीच माझं आयुष्य बदलणार. यस 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 यस. यस.